तरीही आज जर एखाद्या 12वीच्या मुलांनी ठरवलं हं. की मला मराठीतच करिअर करायचं आहे, तर तुला काय वाटतं, काय चित्र आहे? हाच विचार मी मराठी BA झाल्यानंतर केला. त्या छळावरचं उत्तर म्हणून तू काय सुरू केलं? मी आकाशवाणीत काम केलं, नंतर प्रभात दैनिकात उपसंपादक म्हणून काम केलं. त्याच्यात मराठी भाषेत पैसा उभा करणं याची ताकद तुला कशी जाणवली? इतक्या टोकाला गेलो होतो की माझं मराठी टायपिंग खूप वेगात मी करू शकतो, तर मराठी टायपिंगवर आपण पैसे कमवू, पण हे नाही करणार. तर माझ्या मनात आलं की आपण कौतुकपत्र नावाचं एक एक प्रॉडक्ट तयार करूया. नमस्कार, मी तेजस्विनी गांधी. आज आपण मराठी भाषा, मराठी भाषेतलं लिखाण आणि त्याला अनुषंगानं काय करिअरच्या संधी आहेत ह्याविषयी गप्पा मारण्यासाठी जमलो आहोत. आणि ह्या गप्पा मारण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत अभिजित. मी अभिजितचं मनापासून स्वागत करते. ओके. अभिजितनी मागची 10 ते 12 वर्ष ह्या क्षेत्रात खूप मोठं काम केलेलं आहे. खूप नवीन गोष्टी आजमावून बघितलेल्या आहेत. मराठी भाषेच्या दृष्टीनं अर्थार्जन कसं उभं करता येईल, भाषेच्या दृष्टीनं म्हणण्यापेक्षा सुद्धा लिखाणाच्या आजूबाजूनं अर्थार्जन कसं उभं करता येईल ह्यासाठी तो कार्यरत आहे. तर त्याचा हा सगळा प्रवास आणि त्या प्रवासातून आपल्या हातात एक भाषा म्हणून काय लागतंय ह्याची मला नक्कीच खूप उत्सुकता आहे. मला तुला असं विचारायचं आहे की तू तुझ्या लहानपणात ह्या सगळ्या मराठी भाषेत आपण करिअर करावं किंवा मराठी भाषेच्या अनुषंगानं काहीतरी काम करावं, अशा काही गोष्टी दडलेल्या होत्या आणि त्या पुढे घेऊन तू आला आहेस का? कुठल्या टप्प्यावर तुला असं वाटलं की आपण ह्या क्षेत्रात जावं? खरं तर सुरुवातीला मी असा काही विचार केला नव्हता किंवा पुढे जाऊन काय करायचं असा कधीच विचार केला नव्हता. शाळेत असताना सुद्धा असं वाटलं नाही की आपण मराठी भाषेच्या अनुषंगानं काहीतरी काम करू. पण मराठीचं पुस्तक मला खूप आवडायचं. ओके. एवढंच ही एकच जमेची बाजू होती. म्हणजे असं सहजपणे जर वाचायचं काय तर मराठीचं पुस्तक. ही एक गोष्ट सातत्यानं मी अगदी 5वी पासून ते 10वी पर्यंत हे सातत्यानं मला आठवतं की मराठीचं पुस्तक सगळ्यात जास्त वाचलेलं असायचं. सगळ्यात जास्त त्यात रेघोट्या मारलेल्या असायच्या, अर्थ लिहिलेला असायचं. तर सगळ्यात जास्त रंगवलेलं पुस्तक मराठीचं हे मला ठळकपणे आठवतं. आणि त्यानंतर जेव्हा 10वी नंतर आमच्या शाळेतच सायन्स होतं, शास्त्रशाखा होती, म्हणून मी शास्त्रशाखेत प्रवेश घेतला. पण कुठंतरी असं वाटायला लागलं की याच्याशी आपलं नातं नाही आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्याशी काहीतरी आपलं नातं नाहीच आहे. त्यातही जास्त मराठीच्या पुस्तकाकडेच 11वी आणि 12वीच्या माझा ओढा होता. साहजिकच याचा परिणाम म्हणून 12वीत मी फक्त मराठीतच पास झालो. बाकी सगळ्या विषयात मी पास होऊ शकलो नाही. आणि खरं वळण मराठी भाषेत काम करण्यासाठीचं तिथंच पडलं. म्हणजे जवळपास 3 वर्ष मी 12वी पासच होत होतो. तर या सगळ्यात मराठी या विषयाचा विचार नकळतपणे माझ्या डोक्यात सुरू झाला. आणि म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा FYला ॲडमिशन घ्यायचं होतं, तर जर मराठी भाषा तुम्ही घेणार असाल तरच तुम्हाला प्रवेश मिळू शकतो, इतके कमी मार्क्स मला होते. त्यामुळे साहजिकच की मराठी भाषेत BA करूया आपण हे ठरलं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठीच्या आजूबाजूनं आपण काही काम करावं हा विचार तिथं सुरू झाला. तू जेव्हा 12वीची परीक्षा दिलीस तो काळ आणि आज जी 12वीची मुलं परीक्षा देत आहेत हा आजचा काळ, ह्याच्यात आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. तुझ्या जरी नकळत तू मराठी हा विषय घेतलेला असलास आणि त्याच्यात आज तू अर्थार्जन करत असलास, तरीही आज जर एखाद्या 12वीच्या मुलांनी ठरवलं की मला मराठीतच करिअर करायचं आहे, तर तुला काय वाटतं, काय चित्र आहे? हाच विचार मी मराठी BA झाल्यानंतर केला. खरं तर की मराठी भाषा घेऊन आपल्याला स्वतंत्रपणे करिअर करता येईल का. झालं असं थोडंसं मागे जातो. मी मराठीत BA केल्यानंतर मराठीतून MA केलं. अर्थात मराठीतून मी पुणे विद्यापीठातून MA केलं. त्यानंतर असं मला जाणवलं की पुणे विद्यापीठात जी मराठी MA करायला मुलं येतात ती खूप मन लावून अभ्यास करतात. आयुष्याचा काही वेळ, दिवसातले 5-7 तास किंवा त्याहूनही जास्त ते जयकर अभ्यासिकेत बसून वाचत असतात. त्याचवेळी मी सायन्समधून आल्यामुळं
जे माझ्या बरोबरीचे मित्र होते, हं. की ज्यांनी सायन्स झाल्यानंतर MBBS केलं, इंजिनिअरिंग केलं. हं, हं, हं. तर ते सुद्धा तितकाच वेळ देत होते स्वतःच्या अभ्यासाला. बरोबर. पण असं माझ्या ठळकपणे लक्षात आलं, BA, MA मराठी मराठीतून झालेला मराठीतून झालेला विद्यार्थी. विद्यार्थी आणि MBBS इंजिनिअरिंग झालेला विद्यार्थी, हं. हे दोघंही अभ्यासाचा वेळ तेवढाच इन्व्हेस्ट करत असले तरी येणारा आउटपुट खूपच वेगळं. तफावत आहे. नक्कीच. तर हा विचार मला तेव्हा लक्षात आला आणि तो विचार खऱ्या अर्थानं मला छळायला लागला, की असं का? हं. मराठी भाषेला मराठी भाषेत तितकाच वेळ देऊ नये, त्याच्या हातात काय येतं? म्हणजे मी माझी जेव्हा पहिली नोकरी होती, मराठी भाषेच्या अनुषंगानं जी मिळालेली, ती 0 पगाराची होती. काम आहे, पण पैसे नाही देऊ शकत, पण काम भरपूर आहे. तर मला हा प्रश्नच छळायला लागला. तर या छळावरचं उत्तर काय असू शकतं, ही धडपड तेव्हा सुरू झाली. त्या छळावरचं उत्तर म्हणून तू काय सुरू केलंस हे लगेचच त्याला जोडून सांगितलंस तरी चालेल. तेव्हा मला खरं तर काही कळत नव्हतं की MA मराठी झाल्यानंतर आपण नेटसेट परीक्षा द्यावी की अजून वेगळा पर्याय निवडावा. पण दरम्यान मी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळं लगेचचाच पर्याय म्हणून मी पत्रकारिता क्षेत्रात आलो. आणि मग असं वाटलं की पत्रकारिता क्षेत्र आणि मराठी भाषा अशा जोडीनं काही करता येईल का, हे आपण बघूया. मग मी आकाशवाणीत काम केलं काही काळ, नंतर प्रभात दैनिकात उपसंपादक म्हणून काम केलं, त्यानंतर सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम केलं. आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपण पत्रकारिता आणि मराठी भाषा याच्यातली काहीतरी कौशल्य शिकवून घेऊ. काय कौशल्य आहेत ती? म्हणजे शुद्धलेखन असेल, मराठी टायपिंग असेल, संपादन असेल, नव्या नव्या गोष्टींना कसं अप्रोच व्हावं पत्रकारितेच्या विषयाच्या माध्यमातून, हे जरा शिकून घेऊ. या गोष्टी मी शिकून घेण्यावर जरा भर दिला. लिखाणाचीच ही अंग आहेत असंही आपण नंतर म्हणू शकतो की शुद्धलेखन असेल, संपादन असेल, ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. तर हे करत असताना तू आज सारद मजकूर नावाची जी संस्था स्थापन केली आहेस, मागची 10 वर्ष ती संस्था मराठी लेखन ह्या क्षेत्रात काम करते आहे. आणि मला सांगायला आवडेल की केवळ त्याच्या एकट्याचं अर्थार्जन नाही, तर तो अजून 5 ते 6 जणांना इनहाऊस अर्थार्जन देतो आहे आणि 30 ते 40 जणांना ॲज अ फ्रीलान्सर म्हणूनही काम देतो आहे, त्यांनाही अर्थार्जनासाठी मदत करतो आहे. तर हा सगळा डोलारा आपण त्याला म्हणू, तो उभा करत असताना काय विचार होता आणि पैशाशी तो कसा तू दरवेळी जोडत नेलास आणि त्याच्यात मराठी भाषेत पैसा उभा करणं याची ताकद तुला कशी जाणवली? जेव्हा 2015 साली मी सारद मजकूर सुरू केलं, त्याच्या अगोदर मी सकाळमध्ये काम करत होतो नोकरी म्हणून. तर एक क्षण असा आला की मी इथून पुढे नाही कंटिन्यू करू शकत, नोकरी म्हणून नाही करू शकत. म्हणजे काय करायचं हे खरंच तेव्हा स्पष्ट दिसत नव्हतं, पण मी सध्याचं काम करू नाही शकत हे माझ्या लक्षात आलं आणि त्यावेळी मी नोकरी सोडली. पुढे मला फक्त तेव्हा काय येत होतं तर मराठी टायपिंगचा, म्हणजे मी इतक्या टोकाला गेलो होतो की माझं मराठी टायपिंग खूप वेगात मी करू शकतो, तर मराठी टायपिंगवर आपण पैसे कमवू, पण हे नाही करणार. आणि प्रत्यक्षात तर मी व्यवसाय म्हणून तो सुरू केला होता, पण सुरुवातीला मी मराठी टायपिंगच्या अनुषंगानंच काम करत होतो 3 ते 4 महिने. त्यानंतर हळूहळू जे पत्रकारितेतले संपर्क होते त्यातून कामं मिळत गेली. पण या सगळ्याचं मूळ हेच होतं की मराठी भाषेत काहीतरी काम करून आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. बरोबर. ते हे सगळं सांगणार विजन, मराठी, रोजगार. तर तेव्हा असं वाटलं की मराठी भाषेच्या अनुषंगानं आपण काहीतरी काम करून याच्यावर आपल्याला पैसे कमवता येऊ शकतात का. तर तो प्रयत्न होता आणि मी विचार करताना असं मला वाटलं की आज मराठी भाषा आपण जरी बोलत असलो तरी आपल्याला मराठी भाषा ही आपण पूर्ण अर्थार्जनाच्या दृष्टीनं सक्षम उभं राहू शकू असा आत्मविश्वास दुर्दैवानं देत नाही मराठी भाषा. म्हणजे आपण मराठी भाषा शिकतो, त्याच्या जोडीला इंग्रजी पण शिकतो का, तर इंग्रजी शिकल्यानंतरच पैसे कमावता येऊ शकतात, हे कुठेतरी आपल्या मनात आहेच. त्यामुळेच अगदी पहिलीपासून इंग्रजी असे विषय सुरू झालेत. म्हणजे तुमची भाषा, तुमची स्वतःची मातृभाषा तुम्हाला
पोटार्थी बनवू शकत नाही, पोटार्थी बनवण्यासाठी सक्षम नाहीये, हा कुठेतरी एक संदेश त्यातून पाझरत राहतो. तर हा संदेश मला खूप विचित्र वाटायचा. तर हा संदेश दूर करण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, त्यात काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर यासाठीच सारद मजकूरची मी स्थापना केली. आणि मग तेव्हा असा विचार होता की मराठी भाषेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राचे काही प्रॉडक्ट असतात. म्हणजे आता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं प्रॉडक्ट काय, तर आपली गाड्या वगैरे वगैरे. तर अशी प्रॉडक्ट भाषेची तयार करता येऊ शकतात का, अशा अनुषंगानं मी विचार करायला सुरुवात केली की भाषेची म्हणून काय प्रॉडक्ट असतील. तर आता पुस्तक हे प्रॉडक्ट असू शकतं, ते तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन काय काय प्रॉडक्ट असू शकतात याच्या दृष्टीनं मी काही इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न केला. काय आहेत प्रॉडक्ट्स? म्हणजे फारच इंटरेस्टिंग वाटला मला हा मुद्दा की भाषेची प्रॉडक्ट्स काय असू शकतात. तर काय सारद मजकूर काय काय प्रॉडक्ट्स? मी प्रिंट जर्नलिझम मधला माणूस असल्यामुळं छापील शब्दाची ताकद मला माहिती आहे. म्हणजे छापील शब्द असं एकमेव माध्यम आहे की ते तुमच्या आयुष्याच्या पलीकडे तुमचं वय वाढवू शकतं. आता सोशल मीडिया, युट्यूब असं सगळं जग असलं तरी त्याला कुठेतरी ते अंतिम नाहीये. बरोबर. टेक्नॉलॉजी बदलणार आहे, त्यातला कंटेंट आज आपण सगळेजण पाहतोय, पण अजून 100 वर्षांनी खरंच तो कंटेंट युट्यूबवर असेलच का, बरोबर, हे आपण नाही सांगू शकत. पण कुठलीही गोष्ट छापील शब्दाच्या माध्यमातून जेव्हा समोर येते तेव्हा ती चिरकाळ टिकण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते सगळं लिहिलं गेलंय. त्यानंतर ते कोणीतरी वाचलंय, त्यानंतर कोणीतरी ते ऐकलंय आणि आज ते जनमानसात रुजलंय. याचं एकमेव कारण तो शब्द छापला आहे. तर ही यातली खूप मोठी ताकद आहे. तर हीच ताकद कशा पद्धतीने आजमावता येईल, तर एक प्रॉडक्ट असं सांगतो, कौतुकपत्र नावाचं एक प्रॉडक्ट आम्ही तयार केलंय. कौतुकपत्र नावाचं काय प्रॉडक्ट आहे, तर आपण समाज म्हणून ज्या माणसानं समाजाला दिशा दिली आहे अशा माणसाचा सत्कार करतो, सन्मान करतो, त्याला मानपत्र देतो. तर माझ्या मनात आलं की कुटुंबाला तर दिशा देणारी आपले आजी आजोबा असतात, आई वडील असतात, त्यांचं कधीच आपण तशा पद्धतीनं कौतुक करत नाही. तर माझ्या मनात आलं की आपण कौतुकपत्र नावाचं एक प्रॉडक्ट तयार करूया. कस्टमाइज गिफ्टिंग ह्या प्रकारात आपण ते जेव्हा आजी आजोबांचा वाढदिवस असेल, आई वडिलांचा वाढदिवस असेल, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असेल, तेव्हा आपण ते त्यांना तशा पद्धतीचं प्रॉडक्ट देऊया. मला आठवतं हे प्रॉडक्ट कशा पद्धतीनं काम करेल अशी मला जरा धाकधूक होती. तर मी एक आजोबांसाठी अशा पद्धतीनं आपण काहीतरी करूया असं केलं होतं. तर जेव्हा ते म्हणजे मुलानं त्याच्या आजोबांना अशा पद्धतीनं ते गिफ्टिंग आम्ही तयार केलं होतं. हे जास्त बोलू नको, मला पुढचं अजून लिखाणात काय काय करतायत ते कम्प्लीट करायचंय, हे कट करीत. म्हणजे कौतुकपत्र नावाचं एक आमचं प्रॉडक्ट आहे. तर ते काय आहे, तर आपण एखाद्या मान्यवराचा त्यानं काही समाजात महत्वाचं योगदान दिलंय म्हणून समाज म्हणून त्याचा मानपत्र देऊन सत्कार करतो. तर मनात आलं की आपण कुटुंबात आजी आजोबा असतात, आई वडील असतात, त्यांचा कधीच आपण तशा पद्धतीने सन्मान करत नाही. तर आपण असंच मानपत्र देऊन त्यांच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला त्यांना भेट देऊ शकतो. तर हे इतकं छान पद्धतीनं हे लोकांनी ऍक्सेप्ट केलं. तर अशा पद्धतीचीच डॉक्युमेंटेशनची काही प्रॉडक्ट आहेत की आपण ती भाषेच्या अनुषंगानं त्यात काम करू शकतो. ओके. काय डॉक्युमेंटेशन म्हणजे कशाचं डॉक्युमेंटेशन आपण भाषेच्या माध्यमातून करू शकतो? म्हणजे डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, आता एखाद्या व्यक्तीचा प्रवास लिहू शकतो, एखाद्या व्यवसायाचा प्रवास लिहू शकतो, कुठल्याही घटनेचा पण प्रवास लिहू शकतो. आंदोलनं होतात, वेगवेगळे मोर्चे निघतात, तर अगदी स्टार्ट टू एंड, सुरुवात कशी झाली ते शेवट, अशा पद्धतीची सुद्धा आपण छोट्या छोट्या पुस्तिका तयार करू शकतो. राईट. जसं आता आपण बघितलं की लेखन आणि पुस्तक ह्याच्यातून काहीतरी अर्थार्जन निर्माण होऊ शकतं. लेखन आणि आता प्रॉडक्ट, जसं आता तू संकल्पना सांगितलीस त्यातून काहीतरी अर्थार्जन निर्माण होऊ शकतं. अशा अजून किती किती गोष्टी आहेत की ज्या लेखनाशीच जोडलेल्या आहेत किंवा त्यात लेखन प्रक्रिया आहे आणि त्यातून पैसे मिळू शकतात. म्हणजे अगदी माझ्या सहज डोळ्यासमोर येतं ते म्हणजे भाषांतर, अगदी सोपं. भाषांतर आहे, संपादन आहे, मुद्रित शोधन आहे, ट्रान्स्क्रिप्शन आहे, म्हणजे कुठला तरी ऑडिओ आहे त्याचं ऐकून तसं टाईप करणं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की
ज्यातून अर्थार्जन हं, मराठी हं, भाषेच्या हं. अनुषंगानं होऊ शकतं. ओके. हं. सोशल मीडियाशी काय कनेक्ट करता येऊ शकते मराठी भाषा आज आपल्याला? किंवा त्याची काय ताकद तुला वाटते? आज किती मोठ्या प्रमाणात ते काम होतंय? तुम्ही कुठलीही गोष्ट बघा, त्यात लेखन आहे. म्हणजे हं. सोशल मीडिया आपण जरी वापरत असू, हं, हं. तरी त्यातली पोस्ट असेल, त्यात लिहिलेले शब्द आहेत. बरोबर. ते त्याच्याखाली मराठीच आपण जे आहेत. कॅप्शन राइट. देतो, त्यात शब्द लिहिलेले आहेत. हं. इव्हन आपण रस्त्यानं जाताना जी आजूबाजूला होर्डिंग्स आहेत, राइट. त्यात शब्द लिहिलेले आहेत. म्हणजे हं. जिथं-जिथं शब्द आहे, हं, हं, तिथं-तिथं हं. लेखन ही गोष्ट जोडलेली आहे. येस. त्यामुळं यात खूप मोठ्या संधी आहेत. फक्त आपण त्या पद्धतीनं त्याकडे बघितलं पाहिजे. बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे, की अभिजात मराठीचा दर्जा आपल्या भाषेला मिळाला आहे. हं. तर काय वाटतं ह्याच्यातून काय मोठा पट उभा राहू शकतो किंवा शासनाने ह्यासाठी काय केलं पाहिजे? मराठी भाषे म्हणजे दर्जा दिलेला आहेच, पण आता अजून काय करता येईल? मला असं वाटतं, की फक्त पैसे मला असं वाटतं, की फक्त अभिजात भाषा मला असं वाटतं, की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हं, आपली भाषा, हं. आपली मराठी भाषा ही अभिजात आहे, हे रुजलं गेलं पाहिजे. ओके. मराठी भाषा आपल्याला अ, पैसे मिळवून देऊ शकते, हं, हं, हा भाव हं. शासनाच्या माध्यमातून पाझरला पाहिजे हं, प्रत्येक हं, मराठी हं. माणसाच्या मनात. तर बरोबर, त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, बरोबर. असं मला खूप आतून वाटतं. ओके. अ, जसं तू आत्ता म्हटलास, की ही वस्तुस्थिती आहे, की मराठीत करिअर होऊ शकतं का? तर कदाचित 99% पालक आपल्या मुलाला नाही असंच उत्तर त्याचं देतील. पण तू जर स्वतः त्याचं एक खूप सक्षम असं उदाहरण आहेस, की तू त्याच्यातच करिअर केलेलं आहेस. तर आज या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या किंवा मराठीत करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी तुला काय सांगायला आवडेल? की त्यांना तुला काय आशा दाखवायला आवडेल? किंवा काय धोके सांगावेसे वाटतील? म्हणजे आता मी गेल्या 10 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतोय. तर चांगलं मराठी असणारी, हं, हं. चांगलं मराठी गेल्या 10 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करतोय. तर मला चांगलं काम करणाऱ्यांची खूप वानवा दिसते आहे. आणि मराठीत. मराठीत चांगलं हं, काम हं, करणाऱ्यांची खूप हं. वानवा दिसते. म्हणजे चांगले मुद्रित शोधक मिळत नाहीत, चांगले संपादक मिळत नाहीत, बरोबर. चांगलं लिहिणारे मिळत नाहीत. बोलणारे खूप आहेत. हं, मराठी भाषा चांगलं बोलणारे खूप आहेत. हं, पण हं, लिहिण्याचा प्रश्न येतो तेव्हा हं, थोडी गॅप मला जाणवते. तर हं. ही गॅप भरून काढता येऊ शकते नवीन मुलांना. कशी? त्यांनी जास्त मराठी वाचलं पाहिजे. हं, हं, वाचनातून हा हं, धागा हं. प्रत्येकात रुजवता येऊ शकतो आणि ओके. मराठी भाषेवर जर प्रेम असेल, तर मराठी भाषेत काम करण्याची एक उमेद निर्माण होऊ शकते. बरोबर. मला असं म्हणायचं आहे, की मान्य, की वाचलं पाहिजे. वाचलं तर मराठी चांगलं होईल, त्याच्यातून पुढे काहीतरी करता येईल. पण प्रश्न असा उभा राहतो, की का? ज जर हे क्षेत्र मला तितका पैसा देणार असेल, तर मी त्यासाठी काहीतरी प्रयत्न करीन ना. हं. तर मग आज मराठीचं क्षेत्र हा विश्वास देऊ शकतंय का? की हो, तुझ्या अर्थार्जनासाठी मराठी सक्षम आहे. मराठीत तेवढं काम आहे. मराठीत तेवढा स्कोप आहे. मराठीत हं, तेवढे पैसे आहेत. आज ह्या घडीला मराठी भाषा हं. आज ह्या घडीला मराठी भाषा हा विश्वास देऊ शकते का? आज तर दुर्दैवानं हा विश्वास मराठी भाषा देईलच असं नाही. ओके. तर मगाशी शासनाचा जो विषय निघाला, तर शासनानं मराठी अ, भाषेच्या अनुषंगानं काय-काय करता येईल? हं, हं, डॉक्युमेंटेशनचे वेगवेगळे प्रोजेक्ट कशा पद्धतीनं हं, राबवता येतील, या हं, दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे हं, आणि त्यात स्वतंत्रपणे म्हणजे मराठी भाषा विद्यापीठाची पण हं. नाही हे पूर्ण कट करू. ओके. म्हणजे शासनाने या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत, की मराठीत रोजगार उपलब्ध कसा होईल, हं, या दृष्टीनं काय-काय करता येईल, हे आपण हं. जरा पाहिलं पाहिजे आणि माझ्यासारखीच बरीच लोकं यात काम करतायत. नाही तू हे सांग ना, की आज एक नवीन मराठी मुलगा, नवीन तरुण ज्याला या क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा तो येऊ पाहतोय, तर त्याच्यासाठी आपण असं म्हटलं, की त्यांनी वाचलं पाहिजे. त्यांनी त्याची मराठी भाषा लिखाणाच्या दृष्टीनेही सुधारली पाहिजे. तर एक साधा प्रश्न आहे, की का? आज मराठी भाषा त्याला तो विश्वास देऊ शकते का, की उत्तम करिअर होऊ शकेल, उत्तम पैसे मिळू शकतील, उत्तम संधी आहेत. हा विश्वास हे मराठीचं लिखाण आणि त्यातून मिळणारा पैसा देऊ शकतो का? खरं तर वरवर बघायला गेलं तर हा विश्वास आपल्याला कुठे दिसत नाहीये. हं. बरोबर. पण आतून बघायला गेलं तर हा विश्वास खऱ्या अर्थानं खूप दिसू शकतो. कसं ते मी सांगतो. हं, म्हणजे आज मोठमोठ्या कंपन्या जेव्हा महाराष्ट्रात येतायत, हं, तेव्हा हं, ते
इंग्रजी भाषेत त्यांचं मार्केटिंग करण्याकडे त्यांचा कल नसतो. त्या प्रादेशिक भाषांमध्ये आपली जाहिरात पोहोचली पाहिजे, आपलं उत्पादन तिथल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा त्यांचा कल असतो. म्हणजे आम्ही एका मोठ्या ज्वेलर्ससाठी काम करतो, तर ते त्या पद्धतीनं प्रादेशिक भाषांमध्येच जाहिरात करण्याकडे त्यांचा कल असतो. इव्हन डिजिटल मार्केटिंग हे आता इंग्रजी मध्ये जसं त्यात संधी आहेत तसं प्रादेशिक भाषा म्हणजे मराठी, जास्तीत जास्त लोक मराठी कसं त्यात येईल हे बघतायत. तर त्यामुळं हे क्षेत्र म्हणजे या क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. ओके. आणि प्रत्यक्ष काम असं जेव्हा आपण म्हणतो तर आता सारथ मजकूरकडे ह्या पद्धतीचं काम भरपूर आहे आणि माणसं नाही आहेत असं काही चित्र आहे का? माणसं मराठीत काम करायला उत्सुक आहेत, भरपूर आहेत, पण तेवढं कामच जनरेट होत नाहीये मार्केटमध्ये, असं चित्र आहे? नाही, आता असं चित्र आहे की काम आहे पण त्यात काम करू शकणारे उमेदवार आम्हाला मिळत नाही. ओके. असं चित्र साधारण आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्हाला झटावं लागतं. म्हणजे एखाद्याला संपादन येत असेल पण त्याला संपादन येत असताना सुद्धा मुद्रित शोधन येईलच असं नाही. एखाद्याला लेखन येतं पण ते थोडं एडिट करायला सांगितलं तर त्याची गडबड होते. लेखन हे प्रूफ म्हणजे मुद्रित म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका नसलेलंच लेखन हवं आहे, तर याची जाण नाहीये बऱ्याच मुलांना. तर या गोष्टी म्हणजे मल्टीस्किल असलं पाहिजे मुलांनी, हा थोडा भाग जरा कमी पडतोय. ओके. मला असा एक विश्वास दिसला आता तू जे काही बोललास त्याच्यातून की काम आहे, पैसे आहेत, फक्त कदाचित हा एक समज आहे की मराठीत पैसे नाही मिळू शकत, मराठीत करिअर नाही होऊ शकत. त्या समजामुळे कदाचित मुलं मागे राहत आहेत किंवा आवड असूनही कदाचित मुलं पुढे येत नाहीयेत. तर आत्ता मुलांच्यासाठी सगळ्यात काय म्हणू टेक्नॉलॉजी किंवा मुलांच्यासाठी हे जे काही नवीन जग बदलतं आहे त्याला जोडून घेणं, जुळवणं त्या जगाशी, ही एक खूप नैसर्गिक प्रक्रिया होऊन गेलेली आहे. आणि AI ह्यानी एक खूप मोठा रोल ह्याच्यात आता प्ले करायला सुरुवात केलेली आहे. तर तुला काय वाटतं, मराठी आणि AI अशा ह्यानी काही लेखनाच्या, मराठी लिखाणाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील का? किंवा त्यासाठी मग काही वेगळं शिक्षण आपल्याला मागे द्यावं लागेल का? तर काय चित्र तू पाहतोयस? एक उदाहरण देतो. एक मध्ये आम्ही प्रोजेक्ट आमच्याकडे आला होता की काही शाळेतल्या मुलांनी AIचा वापर करून पुस्तकं तयार केली होती. ती अशी होती की म्हणजे उदाहरणार्थ की आता शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. बरोबर. तर प्रत्यक्ष त्या दिवशी शिवाजी महाराजांचं रुटीन काय होतं ते सगळं त्यांनी AIच्या माध्यमातून तयार केलं होतं. वा वा. त्यानंतर नेमकं अफजल खानाला मारल्यानंतर, वध केल्यानंतर नेमकं त्यांच्या मनात काय भावना आली, बरोबर, हे अशा पद्धतीनं आपण भाषेशी जर खेळलो, इतिहासातल्या काही घटना घेऊन अशा पद्धतीने जर आपण भाषेशी काही खेळलो तर त्यातून काही वेगळं क्रिएटिव्ह तयार होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं AIचा वापर सुद्धा चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतो असं मला त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून लक्षात आलं. ओके. आणि अजून काय काय म्हणजे AI हे AIला आपल्याला भाषा प्रोव्हाइड करावी लागेल ना, की आपली भाषा काय आहे, आपल्या भाषेतले शब्द काय आहेत, ती कशा प्रकारे वर्क होते. सो AI मध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे पण आपणच होत आणि AIचा वापर करणारेही आपणच होत. तर हे जे कॉन्ट्रीब्युशनचं काम आहे ह्याचं क्षेत्र कसं आहे, ह्याच्यात पैसे कसे जनरेट होऊ शकतील असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की AI टप्प्याटप्प्यानं मॅच्युअर होईलच, पण त्याच्या अलीकडे आपण सुद्धा आपली भाषा मॅच्युअर करण्याची गरज आहे. AI त्याच्या नैसर्गिक पद्धतीने मॅच्युअर होणारच, पण AI मधला कंटेंट हा सकस आहे की नेमका कसा आहे ते कळण्याची कुवत आपल्याकडे असली पाहिजे. आणि आपण जर ती निर्माण केली तर आपण त्यात चांगल्या पद्धतीने अर्थार्जन करू शकतो असं मला वाटतं. ओके. आपण मगासपासनं मराठी लेखन ह्या अनुषंगाने जे काही बोलतो आहोत, तर मला असं एक जाणून घ्यायला आवडेल किंवा एक पट मला असं वाटतं तू दाखवलास तर चालेल, की मराठी लेखन असं जर आपण केंद्रस्थानी मानलं तर काय काय त्याच्या संधी आहेत किंवा कुठल्या कुठल्या ठिकाणी ते वापरलं जातं आहे, कुठे कुठे त्याची गरज आहे आणि ते खरंच काम स्वरूपात तुमच्या संस्थेकडे किती प्रमाणात येतं?
आता मराठी भाषेच्या अनुषंगाने जर विचार केला तर खूप छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो, हं. तिथे निवेदन कोणीतरी करत असतं, बरोबर, तर ही स्क्रिप्ट मराठी भाषेतच तयार होते ना. बरोबर, हं. बरोबर. जे काही प्रमुख पाहुणे आलेले असतात, हं. तर अशी पण सर्व्हिस तयार झालेली आहे, की त्यांची भाषणं लिहून द्यायची ॲज अ राइट, घोस्ट रायटर म्हणून. राइट, तर राइट. अशी पण कामं आम्ही केलेली आहेत. हं, हं. तर त्यांच्यासाठी संशोधन करणं, रिसर्च करणं, बरोबर. ही पण एक खूप मोठी संधी आहे. हं, हं, हं. हं. म्हणजे रेडिओ चॅनलवर आपण जिंगल्स ऐकतो, बरोबर. तर ते पण मराठीच शब्द आहेत ना. हं. तर तस त्या तशी पण लिखाणाची कामं आहेत. फिल्म इंडस्ट्रीत तर खूप मोठी संधी आहे. म्हणजे बरोबर. अगदी गाणी लिहिण्यापासून ते हं, हं. चित्रपटाची स्क्रिप्ट हं, लिहिण्यापर्यंत, हं. इथपर्यंत मोठ्या संधी आहेत यात. बरोबर. हं. मग आता ह्याच्यासाठी कुठल्यातरी संस्थेत नोकरी करणंच गरजेचं आहे का तुम्ही स्वतः फ्रीलान्सर म्हणून किंवा एंटरप्रेन्योर म्हणून हे सगळं करू शकता? नाही, सहज करू शकता. ओके. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशी कामं घेणारी कोण आहेत, म्हणजे हं, काही एजन्सीज असतात. म्हणजे हं. उदाहरणार्थ तुम्हाला जर सोशल मीडियासाठी कंटेंट लिहायचं आहे बरोबर. आणि तुम्हाला असं वाटतं, की मी मराठीत छान लिहू शकतो, हं, तर हं. डिजिटल मार्केटिंग एजन्सी ज्या आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. त्यांना बरोबर. सांगू शकता, की मी तुमच्यासाठी अशा सगळ्या पद्धतीच्या पोस्ट लिहू शकता, हं, कॅप्शन लिहू शकतो. अशा हं. पद्धतीने तुम्हाला एक लिस्ट बनवून त्यांना अप्रोच येऊ शकतं. तू घोस्ट रायटिंग नावाची आत्ता एक हं, टर्म वापरलीस. हं. तर ती टर्म काय आहे आणि त्या त्या क्षेत्रातलं काम कसं आहे? घोस्ट रायटर म्हणजे तुमचं नाव हे समोर येत नाही. ओके. तुम्ही कोणासाठी तरी लिहिता. हं, हं. हं, मग ते एखादा लेख असू दे, हं. अगदी एखादं पुस्तक पण असू दे. ओके. अशी बरीच मंडळी आहेत, की त्यांना स्वतःला लिखाणाचं अंग नाहीये. बरोबर, पण बरोबर. त्यांना वेगवेगळे वर्तमानपत्र, हं, हं, हं. लेख मागतात, की हं. तुम्ही काहीतरी आमच्यासाठी लिहा. राइट. तर तिथे हा घोस्ट रायटरमध्ये येतो, बरोबर. की तो त्याच्याशी बोलतो. हं, अ, त्याची एक्सपर्टीज जाणून घेतो, हं, विषय हं. जाणून घेतो आणि त्याच्या वतीनं तो लिहितो. ओके, हं. पण ओके. असेही काही आम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत, की पुस्तकाच्या पुस्तकं आपण घोस्ट रायटर म्हणून राइट, राइट. लिहून देऊ लिहितो. शकतो. हं. की हं. प्रत्येकाला असं वाटत असतं, की आपल्या नावावर एखादं पुस्तक असावं. हं, हं. हं. तर त्या पद्धतीनं आम्ही काही असे प्रोजेक्ट केले, की त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या लिखाणाची भाषा तयार करून अशी हं. पुस्तकं लिहिली जाऊ शकतात. ओके. ह्या प्रक्रियेतला एखादा अनुभव तुला सांगायला आवडेल का? की असं काहीतरी करत असताना काही छान माणसांना आपण भेटतो किंवा त्याच माणसांचे नवे पैलू त्यांनाच कळतात, त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना कळतात किंवा आपल्यालाही कळतात, असं काही? एक एक प्रसंग मी सांगतो. एका कार्यक्रमाचं आम्ही डॉक्युमेंटेशन करत होतो. हं, तेव्हा तर त्यांचा वाढदिवस होता. एक ज्वेलर्स आहे हं. आणि त्यांचा वाढदिवसाचा तो सोहळा होता. त्या बरोबर. सगळ्या कार्यक्रमाचं आम्हाला डॉक्युमेंटेशन करायचं हं, होतं. हं, तर हं. आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलत होतो. हं, तर त्यांच्या बायकोशी सुद्धा बोलत असताना लक्षात आलं, तर त्यांना असं विचारलं होतं, की तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा आहे? हं, हं, काय असं वाटतं, की त्यांनी तुम्हाला भेट द्यावी? हं. तर ती बायको सहजपणे म्हणून गेली, की मला यांच्याकडून गजरा हवा आहे. हे हां. माझ्यासाठी दागिनेच आणून देतात, पण गजरा आणलाच नाहीये. हं, तर हं. ही गोष्ट त्यातून समोर आली. एक अजून इंटरेस्टिंग किस्सा मला अजून आठवतो, की आम्ही एक पुस्तक लिहित होतो एका उद्योजकाचं. तर सेम नवरा-बायकोशी आम्ही बोलत होतो. हं, तर त्या काकूंना आम्ही प्रश्न विचारला, की तुमची काय इच्छा आहे हं, तुमच्या मिस्टरांकडून? तुम्ही हं, दोघांनी एवढं मोठं व्यवसायाचं जाळं तयार केलं. हं, पण हं, काय इच्छा आहे? तर ते म्हणाले, की मला त्यांनी अ, महाराष्ट्रभर, भारतभर फिरवावं, अशी हं, माझी खूप इच्छा आहे. हं, हं. तर ते काका शेजारीच बसले होते. ते म्हणाले, "असं कसं? आपण तर किती ठिकाणी सोबत गेलो. हं, हं, अक्षरशः देश पालथा घातला, महाराष्ट्र पालथा घातला." हं. पण त्या काकू म्हणाल्या, "बरोबर आहे, साहेब बरोबर आहे तुमचं, पण तेव्हा गाडी ड्रायव्हर चालवत होता." तर ही गोष्ट त्यातून हं. निसटलीच होती, खरंच आहे. की त्यांना असं वाटत होतं, माझ्या नवऱ्यानं गाडी चालवावी हं, आणि मी अ, बाजूला बसावं. हं. तर ही गोष्ट जेव्हा आमच्या संवादातून समोर आली, बरोबर, तेव्हा त्या काकांनी ती गोष्ट केली. बरोबर. तर असे काही मुद्दे हं, समोर येऊ शकतात बरोबर. लिखाणाच्या प्रक्रियेतून. राइट, राइट. हं. म्हणजे
आणि हे काय म्हणतात, की हे फक्त आपल्याला अर्थार्जन देतील का किंवा आपलं करिअरच करतील का? ह्याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की हे खूप छान अनुभव त्या संपूर्ण प्रक्रियेचा आपल्याला मिळू शकतो आणि ती आपली भाषा असल्यामुळे, आपल्या बरं. जगण्याशी सगळ्यात जास्त जोडली गेलेली असल्यामुळे, आपल्या प्रत्येक भावना, आपलं व्यक्तिमत्व हे सगळं काही त्याच्याशी निगडीत आहे, जोडलं गेलेलं आहे. आपण त्याच्यातच जगतो आहोत. बरं. त्यामुळे मराठी भाषेत काम करताना कदाचित ह्या सगळ्या दृष्टीनेही आपण समृद्ध होऊ शकतो. हं. केवळ ते अर्थार्जनापुरतंच मर्यादित राहील असंही नाही, अगदी. असं मला वाटतं. हं, हं, मराठीच्या अनेक बोली भाषा पण आहेत. हं. तर त्या अनुषंगाने काही काम होतं का किंवा त्या क्षेत्रात कसा स्कोप आहे असं वाटतं? आता YouTubeचं जर बघितलं तर वेगवेगळ्या बोली भाषा बोलणारे हं, लोक पुढे आलेत. ते बरोबर. त्यांच्या भाषेतला कंटेंट तयार करतायत हं, आणि त्यातून ते अर्थार्जन करत आहेत. हं, हं. तर याच्यात फक्त एकच गोष्ट आहे की कन्सिस्टन्सी. तुम्ही राईट. सातत्य ठेवलं पाहिजे. हं, जे हं, काही करत आहात त्यात सातत्य ठेवलं पाहिजे. हं, हं, तर ते सातत्य जर तुम्ही ठेवलं तर हं. एक ना एक दिवस तुम्हाला चांगला परिणाम आणि चांगले पैसे हे सुद्धा मिळणार आहे. पण स्वतःच्या भाषेवर विश्वास ठेवला पाहिजे हं. की माझी भाषा मला काहीतरी देणार आहे. बरोबर, बरोबर. हं. जसं तू आता म्हणालास, की विश्वास ठेवला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. अशा आणि किती गोष्टी तुला सांगता येतील, की आजच्या नवीन मुलांनी त्या लक्षात घ्याव्यात, त्या समजून घ्याव्यात आणि मग ह्या क्षेत्राकडे यावं? मला असं वाटतं प्रत्येक मराठी भाषकाला त्याची भाषा व्यवस्थित येत असते, जो हं, बोलतो. हं, हं, फक्त ती भाषा लिहिण्याच्या माध्यमातून काय काय हं, संधी निर्माण होऊ शकतात, हं, याच्याकडे जरा डोळसपणे, सजगपणे बघितलं पाहिजे. हं, हं. हं, अशी माणसं जी आज आजूबाजूला काम करतायत, हं, त्यांच्याशी बोललं पाहिजे, हं, त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे हं, आणि त्यातून आपण त्यांच्या बरोबर राहून काय पद्धतीनं काम करू शकतो, काय शिकू शकतो, हं. याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे. अ, नाही ह्याच्याविषयी सांग म्हणजे आता तसं सांग, की जसं आपण एखाद्या दुसऱ्या क्षेत्रात जातो, तेव्हा आपण कष्ट करत असतो, मेहनत करतो. हं, आपण प्रमोशन मिळावं म्हणून काहीतरी शिकतो, हे करतो. तर हे सेम भाषेत पण तुम्ही केलं, तर तुम्हाला त्याच पद्धतीचं म्हणजे हं. जसं सातत्य म्हणाला, तसं हार्ड वर्किंग आहे, नवीन बरोबर, शिकलं बरोबर. पाहिजे, हं, हं. अशा गोष्टी सांग त्याच्यात. तर मला असं वाटतं, की भाषेत जर काम करायचं असेल, तर कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हं, भाषा अधिकाधिक समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. हं, भाषेला भिडता आलं पाहिजे. हं. तर या गोष्टींची तयारी जर ठेवली, तर नक्कीच यातून काही चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन करता निर्माण येऊ शकतं. बरोबर. मला असं वाटतं, की त्यांनी हा विश्वास आपल्याला नक्की दिला आहे, की जसं इतर क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपण ज्या पद्धतीचा स्ट्रगल करतो, त्याच पद्धतीचा स्ट्रगल आपण जर आपल्या भाषेत करिअर करण्यासाठी केला, तर नक्कीच मराठी भाषेतलं लिखाण किंवा एकंदरीत मराठी भाषा ही नक्कीच आपल्या करिअरसाठी एक खूप उत्तम अशी संधी देणारी गोष्ट आहे. तर तू ह्या सगळ्याविषयी आज आमच्याशी गप्पा मारल्यास त्यासाठी खूप खूप थँक यू. आणि मला नक्कीच विश्वास आहे, की सारद मजकूरच्या माध्यमातून का असेना किंवा आता शासनाने जे काही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्या माध्यमातून ज्या नवीन संधी भाषेला उपलब्ध होतील, त्यातून नक्कीच आपण एक उत्तम करिअर म्हणून भाषेकडे बघू शकतो.